नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या उदयपूरच्या सेकंड डेच्या व्लॉगमध्ये। तर आम्ही इथे जगमंदिर आइसलँड पॅलेस, सिटी पॅलेस, जगदीश टेम्पल आणि बागोर की हवेली आम्ही विजिट केली। तर हे बघा किती सुंदर असं दृश्य आहे। सकाळी सकाळी उदयपूरला खूप भारीच वाटत होतं आम्हाला। तर इथे गंगूर घाटला बसूनच असं वाटत होतं पूर्ण दिवस आम्ही घालवावा, पण आम्हाला कुछ प्लेसेस विजिट करायचे होते। तर आम्ही मस्त सकाळी सकाळी नाश्ता केला, सँडविच घेतलं, पराठा घेतला, स्नेहलनी पराठा खाल्ला आणि मी सँडविच खाल्लं आणि मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट रवाना झालो जगमंदिर आइसलँड पॅलेस बघण्यासाठी। तर मित्रांनो, आम्ही रात्री पण इथेच डिनर केलं होतं। तर हा प्रिव्हियस नाईटचा सीन, काही गर्दी वगैरे इथे जास्त नव्हती कारण आम्ही जिथे स्टे केलं होतं तिथेच होतं आणि जेवण वगैरे क्वालिटी खूप छान होती। तर उदयपूरच्या गलियों में आम्ही पायी तिकडे निघालो कारण मला वाटतं हार्डली तिथनं 400 मीटर होतं सिटी पॅलेस आणि सिटी पॅलेस वरूनच आपण जगमंदिर आइसलँड पॅलेसला जातो। तर हे बघा किती सुंदर अशा गलियो आहेत उदयपूरच्या आणि तुम्ही भरपूर मूवीजमध्ये बघितलं असेल हे उदयपूर खूप वेळा शूट केलं आहे कारण खूपच सुंदर असं हे शहर आहे। तर आधी सिटी पॅलेस आणि म्युझियमसाठी तुमची वेगळी एंट्री फीज आहे आणि जगमंदिर आइसलँड पॅलेससाठी जाण्यासाठी पण तुम्हाला बोटचे चार्जेस द्यावे लागतात। तर आम्ही बोटचे चार्जेस दिले पर पर्सन 600 रुपीज कारण आम्ही सकाळी गेलो होतो आणि इव्हिनिंगला 800 रुपीज आहेत। तर खूप मोठी लाईन अशी होती तिथे जाण्यासाठी। आणि फॉरेनर लोक तर खूप आली होती जगमंदिर आइसलँड पॅलेस बघण्यासाठी। मी बघितलं, नोटीस केलंय की इथे खूपच जास्त फॉरेनर आले होते उदयपूरमध्ये, तुम्ही बघू शकता। आता आम्ही बोटवर जात आहे, फेरी आहे ही आणि ही बघा फेरी सुरू झाल्यानंतर तुम्हाला हा सिटी पॅलेसचा फुल व्ह्यू भेटतो बघण्यासाठी आणि हे खूपच सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला भेटतंय बघा। त्यामुळे तुम्ही मिस करू नका, हे गेल्यानंतर हे नक्कीच तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवा। आणि ते पाणी जे आहे पिचोरल लेकचं आणि इकडे ते जो दृश्य आहे हे बघा। आम्ही गेल्यानंतर सिटी मंदिर आइसलँड पॅलेसमध्ये बघा असा व्ह्यू आहे सिटी पॅलेसचा, सॉरी हे सिटी पॅलेस नाही, जगमंदिर आइसलँड पॅलेस। तर इथे मागे बाहेर गार्डन पण आहे तिथे आय थिंक लग्नाचा पण कार्यक्रम होता त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो होतो। तर तुम्ही इथे तुमचं लग्न पण ठेवू शकता। खूप सुंदर असं लोकेशन आहे, डेस्टिनेशन वेडिंग। त्यानंतर मग आम्ही सिटी पॅलेस एक्सप्लोर करायला गेलो। तर हे बघा सिटी पॅलेस मस्तपैकी खूप भव्य दिव्य असा हा सिटी पॅलेस आहे। इथं बॅक साईड आहे, तुम्हाला हे फिरायला पण सिटी पॅलेस जवळजवळ अर्धा दिवस जाईल जर तुम्हाला खूप डिटेलमध्ये हे एक्सप्लोर करायचं असेल तर। तिथे अशी छोटी मिनी ट्रेन पण आहे तुम्हाला फिरण्यासाठी। हा आहे सिटी पॅलेसचा फ्रंट व्ह्यू बघा। तो मी तुम्हाला आधी दाखवला होता मागचा व्ह्यू आणि हा पुढचा व्ह्यू फ्रंटचा व्ह्यू आहे। एका वेळेस कॅमेऱ्यामध्ये बसत पण नाही, एवढा मोठा हा सिटी पॅलेस आहे आणि कॅमेरा तेवढी भव्यता मला दाखवता पण नाही येते, तरी पण मी प्रयत्न केला आहे। हे सिटी पॅलेसचं इनसाइडचा व्ह्यू। इथे आतमध्ये म्युझियम पण आहे, तर म्युझियमसाठी जाण्यासाठी पण डिफरंट चार्जेस आहेत तिथे, ते तुम्हाला आधीच तिकीट बाहेर घ्यावं लागतं। त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो जगदीश टेम्पल, हे पण आमच्या रूमपासून खूपच जवळ होतं, हार्डली 100-200 मीटर होतं जवळ आणि हे मेन सिटीमध्येच आहे। हे पण मस्ट विजिट प्लेस आहे कारण खूप भव्य दिव्य असं हे पण मंदिर आहे, खूप सुरेख अशी कोरलेलं मंदिर आहे हे, तुम्ही मिस करू नका, इथे पण तुम्ही विजिट करा। खूप सुंदर असं मंदिर आहे हे। आम्ही इव्हिनिंगच्या वेळेस गेलो होतो त्यामुळे असं गोल्डन पण थोडासा जे रिफ्लेक्शन आलं होतं ते खूपच सुंदर दिसत होतं। अशा प्रकारे आम्ही आमचा सेकंड डे कन्क्लूड केला। बागोर की हवेली काही कारणास्तव आम्ही शूट नाही केली। तर थँक्स फॉर दी वॉचिंग, थँक्यू।